गवळणी बांधिती धारणाशी गळा, गवळणी बांधिती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. धावोनी मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, भोळेपणा लागे भीक मागे. धावोनी मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांजिया. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. यदक्षरमणाखेय आनंदम मजमव्ययम, श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमदैवतमाश्रेत. गवळणी बांधिती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. धावोनी मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. विठ्ठल विठ्ठल गवळणी बांधिती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा, अतिशय प्रासादिक काल्याच्या प्रसंगाचा हा अभंग आजच्या चिंतनाकरिता, सेवेकरिता घेतला आहे. भगवान श्री गोंदेश्वराच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र गोंदेगावमध्ये संपन्न होणारा हा रौप्य महोत्सव, आणि ह्या रौप्य महोत्सवाच्या उत्सवाची ही सांगता आपण काल्याच्या कीर्तनाने करत आहोत. त्या निमित्ताने ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत, भजनी मंडळाचं योगदान, अन्नदात्यांचं योगदान, कीर्तनदात्यांचं योगदान, पंचक्रोशीतील वारकऱ्यांचं श्रवणाचं योगदान, ही एवढी मोठी मोठी माणसं 7 दिवस आपल्याला उपस्थित झाले त्यांचंही मोठं योगदान, प्रेरणा आणि मार्गदर्शन करणाऱ्यांचं सगळ्या संत महात्म्यांचं योगदान. अनेक मंडळी कीर्तना करतायत, त्यात राजकीय क्षेत्रातलं आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पंढरी भाऊ आहेत. नाहीतर अध्यात्म आणि राजकारण सहजासहजी कलियुगात एकत्र दिसत नाही. ते एकदाच एकत्र दिसलं ते फक्त छत्रपती शिवराय आणि तुकोबारायांच्या माध्यमात. तुकोबारायांसारखा हरिभक्त आणि छत्रपती शिवरायांसारखा देशभक्त त्या काळात एकत्र होते, म्हणून देशाची क्रांती झाली, राज्याची क्रांती झाली. आज थोडी माणसं आहेत की ते अध्यात्माती आहेत आणि समाजाच्या सेवेत आहेत. राजकारण कमी आणि समाजसेवा. गेल्या 25 वर्षापासून भाऊंना ओळखतो. कायम आधी ते अध्यात्म, समाजसेवा आणि मग राजकारण. अशोकराव ही आलेले आहेत आज गावाचं, काल्याला का होईना आले बा अशोक आबा. तेही 2 दिवस बारामतीला होते. अत्यंत अशोकरावांचंही दादांवर प्रेम होतं. त्या दादांच्या विचारांची सगळीच मंडळी होती. रात्री मी बोललो दादांबद्दल, किती बोललो तरी कमीच आहे. असे लोकाभिमुख, लोकांचे अभ्यासक, शेतकऱ्यांचे अभ्यासक, महाराष्ट्राची परिपूर्ण माहिती असलेले, प्रशासनावर विशेष कमांड असलेले नेते तयार होण्याकरता कितीतरी वर्ष जातात. तेव्हा एखादा नेता आपल्याला मिळतो. पण चांगलं कार्य जेव्हा उभं राहतं तेव्हा काळ कुणाला कधी नेईल सांगता येत नाही. ते आपल्या हातात नाही. भगवंताने जन्माला येण्याची चाहूल आपल्याला 9 महिने आधी दिली आहे. माझं म्हणणं, आम्हाला 9 महिने नाही, 9 मिनटं आधी जरी मृत्यूची चाहूल दिली असती तर आमचे दादा वाचले असते. देवाने खरा अन्याय केला आहे आपल्यावर. 9 महिने आधी जन्म कळवतो, मग 9 मिनटं आधी मृत्यू कळू द्यायला काय हरकत आहे. पण तो त्याचं पण मोठं पण फार आहे. त्याला माहीत आहे मनुष्य प्राणी इतका मनाने हळवा प्राणी आहे. त्याला आनंद सहन होतो पण दुःख सहन होत नाही. म्हणून जन्माला येण्याचा आनंद तो ओटी भरण्यापासून करतो तर पार नाही का बारशापर्यंत. पण त्याला मृत्यूचं दुःख सहन होणार नाही. त्याला आधी कळालं तर 9 मिनटं तो पुरे करणार नाही. म्हणून तो 9 सेकंदही आधी कळू देत नाही. ही त्याची लीला आहे. असो, काल्याची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. तुम्हाला माहिती आहे आज
हरिभक्ती पारायण आदरणीय कदम माऊलींची सेवा होती. देहूमध्ये सप्ताह चालू असल्यामुळे त्या सप्ताहाची धावपळ त्यांच्या मागे आहे. तीही त्यांना व्याप असल्यामुळे कदाचित त्यांचा प्रवास झाला नाही. ग्रामस्थांनी मला आग्रह केला की नाना तुम्ही या. मला 7 ते 9 जोगेश्वरीला मुंबईला कीर्तन आहे. त्यांचंही 36वं वर्ष आहे. पण ते म्हणले ठीक आहे प्रवास होईल नाना पण करा. असो, गोंदेगावकरांचं आधीपासून प्रेम आहे आणि ज्या प्रेमामध्ये बांधलं गेलेलं असलं माणूस तिथं व्यवहार याच्या पलीकडे प्रेमाला माणूस झुकतं माप देतो. आणि म्हणून काल्याची सेवा नियोजित वेळे 12:30 वाजेपर्यंत मी करणार आहे. कारण आता 11:15 झालेत. थोडीशी अभंगाची चिंतन आणि मग काही काल्याच्या अर्थात भगवंताच्या चरित्राचा विचार आपल्याला करायचा आहे. इथं उपस्थित सगळेच कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाला, वृद्ध, माता, भगिनी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी काल्याचं कीर्तन हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन करायचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन प्रसादाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन परिपूर्णतेचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन भक्तीच्या उच्चांक असलेला ज्ञानोत्तर भक्तीचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन वारकरी उत्सवाच्या सांगतेचं कीर्तन आहे. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये संत नामदेवरायांपासून ज्ञानोबारायांपासून आत्तापर्यंत जी वारकरी संतांनी परंपरा लावून दिली ती म्हणजे भगवंताच्या गोकुळातल्या चरित्राचा विचार आहे. जेव्हा भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण दशमकंदामध्ये भागवताचं चिंतन करतो, त्या चरित्राचं चरित्र आणि चारित्र्य या 2 गोष्टी फार मानवी जीवनाला महत्वाच्या आहेत. विशेष चरित्र घडवण्याकरता पावन चारित्र्य घडवावं लागतं. ज्याचं चारित्र्य आहे त्याचं चरित्र आहे. ज्याचं चारित्र्य नाही त्याचं चरित्र नाही. लक्षात ठेवा. म्हणून मानवी जीवनाला चारित्र्याने ग्रासलेलं आहे. जी माणसं चारित्र्याने पावन होतात त्यांचं चरित्र अबाधित होतं. जे माणसं चारित्र्याने घसरतात त्यांचं चरित्र अत्यंत बाधित होतं. मग देवाच्या बाबतीत चरित्राचा विचार केला, कृष्णाच्या बाबतीत चरित्राचा विचार केला तर सामान्य मनाला अनेक प्रश्न पडू शकतात. कारण त्याच्या कोणत्याही चरित्राकडे जर फोकस केला तर ते चारित्र्यच योग्य नाही असं वाटतं. चरित्र बघा, तुम्ही कोणतंही चरित्र बघा, त्याचं कोणतंही चरित्र बघा. चला, लहानपणापासून चरित्र बघा. त्याचं जन्म कुठे घेतला, सांभाळायला कुठे गेला. बर, 6व्या दिवशी कार्यक्रम लावला, एक बाई मारून टाकली. बघा ना तुम्ही, त्याच महाबळाची थट्टा केली. बरं, मोठा झाला तर नीट वागावं की नाही. सगळ्यांचे पोरं बिघडवले आणि चोऱ्या करायला लावले. पोरं चोरींना लावले ना, मला चोऱ्या करायला लावले. कोणतं चरित्र तुमच्या दुकानात बसतं बघा डोक्यात, चांगलं आहे का? पण थोडा मोठा झाला, कळायला लागलं आता तर सुधरावं की नाही. आता तर जास्त बिघडला, सगळ्याच गोपिकांची थट्टा करायला. बरं, इकडे आला तर पांडवांच्या बाजूने उभा राहिला. अहो, घरानं संपून टाकलं ना. म्हणजे याच्यातलं कोणतं चरित्र तुम्हाला त्याचा आदर्श म्हणून घ्यावा वाटतो?
बरं मला सांगा, पत्रिका पाहिली असती, मध्यस्थी ठेवला असता, सन्मानाने लग्न जमवलं असतं. अहो, लग्नाला निघालेली पोरगी मंदिरात दर्शना गेली आणि तिथून पळवून आणली. मग आता पळवतात तर काय वाईट आहे? ते म्हणतात आम्ही कृष्णाचे चरित्र जाणतो. तो चोरून नेले आमची बघून, माझी बहीण तू चोरून नेले. अरे मग सांगा कोणतं चरित्र त्याचं? बरं स्वभाव सांगू का त्याचा? माऊलीच्या भाषेत ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदाचा आळा लाविला माय. तस्करावर आम बताय ना मा. वेदाने त्याचं चिंतन केलं. एक नंबरचा तस्कर आहे, हा चोर आहे एक नंबर. मग कोणतं चरित्र त्याचं आपण काल्याच्या कीर्तनात घ्यावं की आपल्याला आदर्श मिळेल? याचा एक भाव सांगतो, ऐक. काय असतं बरं का, लहान पोराने कसंही वागलं तर चालतं, मोठ्या माणसाने कसंही वागून चालत नाही. एखादा लहान पोरगा असेल, लहान पोरगा आहे, तो मोठ्यासारखा वागायला लागला. आता हे पोरं लहान आहेत, टाळ घेऊन उभे राहिले, कुणाला कौतुक नाही वाटणार यांचं? खरं सांगा, कौतुक नाही का सगळ्यांना? कुणाचे असू द्या ते, पण कौतुक वाटतं. पण जे टाळ घेऊन उभे राहिले, त्याच्या बापाने सप्त्यात टाळाटाळी केली, त्याचं काय करायचं? पोराचं कौतुक आहे कारण बापाचं आश्चर्य आहे ना. लहान्याने मोठ्यासारखं वागणं हे कधीही कौतुक आहे, पण मोठ्याने लहान्यासारखं वागणं हे आश्चर्य आहे. लहान लेकरू असतं बघा तुम्ही, शाळेतून येतं, आईला म्हणतं गाडी पाहिजे मला. आता कोणाला बी गाडीच पाहिजे. आई म्हणली आता गाडी कोणती देऊ? तो म्हणतो मला फॉर्च्युनर पाहिजे. हो बा, खरं दुसरीतल्या पोराला काय फॉर्च्युनर कळणार? आता पोरांना जे कळतं ते आपल्यालाही कळत नाही. हा, माझी नात 1.5 वर्षाची आहे, कोणता बी व्हिडिओ लावून देते मला. ती म्हणते बाबा पिंगळा लावू का? पोरांना आता कळतं गाडी पाहिजे. आता आई त्याची समजूत काढते, ते तंगड्या खोरतं, मातीत लोळतं. आई म्हणते सगळी इज्जत मातीत चालली बापाची, तुला गाडी देते थांब. म्हणजे मातीत घालायलाच आलेलं असतं हे. आई एखादी सपट चहाची बरणी खाली करते, तिला होल पाडते, एखादी दोरी अडकून देते, हे घे तुझी गाडी. ती तंगडीत दोरी अडकवतो, गाडी पिपीप पिपीप गल्लीत फिरवतो. बाया म्हणतो बाई काय गोड गाडी ग, बसू दे रे. त्याच्या पप्प्या घेता की नाही? ओळखीच आहे का? सगळ्या बाया त्याच्यावर प्रेम करतात. तीच गाडी त्याचा बाप संध्याकाळी फिरवायला लागला, पिपीप. आता लोक म्हणले अहो हे आमच्या शेजारी होतो. अहो काल ऐकला तर म्हणे आम्ही बरोबरच होतो, चांगला जेवला हो माणूस. काय बुवा, सप्त्याचे पैसे उरले असतील तर ट्रीटमेंटला द्या बुवा, काही करा. गावाचा माणूस वाया चालला. लहान पोराने वागणं हे कौतुक आहे, पण मोठ्याने लहान्यासारखं वागणं हे नवल आहे महाराज. आता 2-3 भाव सांगतो, ऐका. कृष्णाचं चरित्र नवल आहे, नवल. माणसाचं नवल वेगळं, संतांचं नवल वेगळं, देवाचं नवल वेगळं. माणसं लई नवलाचे आहेत बाबा, काय सांगू तुम्ही. माणसं, आम्ही तर महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो, प्रत्येक गावची माणसं वेगळे आहेत आणि प्रत्येक घरातली माणसं वेगळे आहेत. जे बघावं ते नवलच महाराज. 2-3 नवल सांगतो मी, माऊलींच्या भाषेत सांगतो वाटल्यास. ज्याला कोरोनामध्ये स्कोर पार 24 झाला होता, 6 रेमडेसिवीर घेतले, बरोबरीचे सगळे गेले, पण हा जगला. आता हा जगला, आता तरी याने देवाचे उपकार मानावे की नाही? तरी हा देव मानत नाही, याच्यापेक्षा काय नवल असलं पाहिजे? कधीतरी विचार करा ना मला. हे बघा, ईश्वराच्या सत्तेत जगून जर ज्याला ईश्वराचं अस्तित्वच मान्य नसेल, तसा असा कृतज्ञ माणसाचं कायमच संतांना नवल आहे महाराज, कायमच नवल आहे महाराज. मी अजून वेगळं बोलतो, चला. ते उंबराचं झाड असतं बघा, त्याला पिकलेले उंबरं असतात. उंबरं एखादं पिकलेलं उंबर घ्या हातामध्ये आणि ते पिंकलेलं उंबर तोडलं माऊलींनी. त्याला विचारलं, त्या उंबरात काही किडे निघाले, हातात घेतलं ते चिलट, काय म्हणतात इकडे,
काही ठिकाणी चाचणी म्हणतात, चिलट म्हणतात, चाचण म्हणतात. हा ठीक आहे, चाचण. हातात घेतलं. भाऊ जन्म कुठे झाला तुझा? म्हणले या उमरात. मोठा कुठे झाला? म्हणले याच उमरात. मग या झाडाला अजून किती उमरं लागलेले आहेत? ते म्हणले माऊली काही पण काय विचारता तुम्ही? म्हणले काय? अहो आपण उंबऱ्याच्या आतच आहेत. आपल्याला कसं सांगता येईल अजून झाडाला किती उमरं आहेत? तुम्ही ऐकताय का? असे उंबऱ्याच्या आत जगणारे किती किडे आहेत अजून महाराष्ट्रात. उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड नायक आयशे झाडा उंबरे किती. तेवढंच ब्रह्मांड समजतं. तेवढं एवढं एवढं उंबर. 10 बाय 10ची खोली म्हणजे त्याचं विश्व आहे का? या नाही ते उंबऱ्याच्या बाहेर पडला तर पंढरपूरची वारी आहे. तू उंबऱ्याच्या आतच आहे. उंबऱ्याच्या बाहेर पडला तर काल्याचं कीर्तन आहे. तू उंबऱ्याच्या आतच आहे. उंबऱ्याच्या बाहेर पडला तर समाजाची सेवा आहे. तू उंबऱ्याच्या आतच आहे. नवल नाही का? अर्धी ओवी सांगतो. गर्भीतील उदरातील गर्भ जैसा नेनो मातेशी वैसा. गर्भ उदरात 9 महिने राहतो पण आईला ओळखत नाही. काय नवल आहे मग? नको आत ओळखू, बाहेर निघाल्यावर तो ओळख. पण तो अजिबातच ओळखत नाही. नवल आहे, नवल आहे. माणसाचं नवल आहे. संतांचं नवल सांगायचं नाही, माझा तो विषय नाही. मला काला करायचा आहे. हो. जेने निमिष मात्रे देह पालटीला श्रीचा तो केला पुरुषोबा. नवल आहे संतांचं. काही करू करील ते काय? हा. मेले माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासले. नवल आहे महाराज. आणि देवाचं नवल वेगळं महाराज. नवला केवाडे केवाडे नवल केवडे केवडे नवलच आहे महाराज. नवल आहे. अजून एक गोष्ट सांगतो, अर्धा मिनिट. गोंदेगाव मध्ये एका माणसाकडे 100 एकर जमीन आहे. कीर्तनापुरती तर हो म्हणा. मी काय तुम्हाला 2 एकर मागणार नाही आश्रमाला. 100 एकर जमीन आहे गोंदेगाव मध्ये एका माणसाला. पाणी 24 तास आहे. ऊस आहे, डाळिंब आहे, कांदा आहे, काही कमी नाही. एकुलते एक पोरगे. ते नाशिकला एका कॉन्ट्रॅक्टरकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. आता तुम्हाला काय वाटलं? हा, 100 एकरच्या पोरगा जर ड्रायव्हरचं काम नाशिकला करतो तर तुम्हाला नवल वाटलं. जगाचा मालक जेव्हा दुसऱ्याच्या घरी ड्रायव्हरचं काम करतो तेव्हा ज्ञानोबारायला नवल वाटलं. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जो सारथ्य पण पार्थाचे करते. अरे एवढा जगाचा विश्वाचा मालक अर्जुनाच्या घरी ड्रायव्हरचं काम करतो. हे भगवंताचं नवल आहे.
नवल आहे. असे किती नवल सांगेल, पण अभंग बी सांगायचं आहे, पुढे जायचं आहे मला. एक 2-3 भाव सांगतो, पटकन ऐका. कधी बी माणसाने आत्मचिंतन करताना क्रिया आणि क्रियेच्या अर्थाकडे बघायचं असतं, क्रिया आणि क्रियेच्या परिणामाकडे बघायचं असतं. काही क्रिया प्रापंचिक असतात, त्याचा परिणामही प्रापंचिक होतो. काही क्रिया पारमार्थिक असतात, त्याचा परिणाम प्रापंचिक होतो. काही क्रिया पारमार्थिक असतात, त्याचा परिणाम पारमार्थिक होतो. काही क्रिया प्रापंचिक असतात, त्याचा परिणाम पारमार्थिक होतो. तुमची माझी क्रिया बी प्रापंचिक आहे, परिणामही प्रापंचिक आहे, सोडून द्या विषय. काही लोकांच्या क्रिया पारमार्थिक आहे, परिणाम प्रापंचिक आहे. याच्यावर बोलत नाही मी सुद्धा अडचणीत येईल. क्रिया फक्त परमार्थाच्या आहेत, हेतू सगळा प्रपंचाचा, म्हणून परिणाम प्रापंचच होतो महाराज. काही क्रियाही पारमार्थिक आहेत, परिणामही पारमार्थिक आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या क्रियाही पारमार्थिक आहेत आणि त्याचा होणारा परिणामही पारमार्थिक आहे. आणि आता माझं नक्की लक्ष द्या, गोकुळातल्या भगवंताच्या क्रिया प्रापंचिक आहेत, पण त्याचा परिणाम मात्र पारमार्थिक आहे. लक्षात, परिणाम मात्र आध्यात्मिक आहे. एक एक भगवंताची लीला खोल अशा अध्यात्माचा सिद्धांत आहे. म्हणून काल्याचं कीर्तन विनोदा करता नाही, काल्याचं कीर्तन भगवंताला जाणून घेण्याकरता आहे. 7 दिवस आपण कीर्तन केले. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला काला येत नाही असं वाटतं का तुम्हाला? 7 दिवसातला कोणताही कीर्तनकार काला करू शकले होते, मग रोज का बरं काला केला नाही? आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, काला करण्याकरताच कीर्तन आहे, काला करण्याकरताच सप्ताह आहे, काला करण्याकरताच वारी आहे, काला करण्याकरताच पारायण आहे, काला मिळण्याकरताच हा परमार्थ आहे. मग 7 दिवस वेगवेगळ्या अंगाने कीर्तन ऐकून ऐकून माणूस प्रपंचातून बाहेर पडतो, त्याच्या अंतःकरण द्रवीभूत होतं, त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव निर्माण होतो. 7 दिवसात त्याला असं वाटतं आता पंढरपूरला जाऊन तिथंच राहावं, नकोशी आहे. इतका त्यागी होतो, इतकं प्रफुल्लित प्रसन्न आणि आध्यात्मिक हृदय एका पातळीवर 7 दिवसाच्या पारायणाने, गाता भजनाने, हरिपाठाने, कीर्तनाच्या श्रवणाने ज्या श्रोत्याचं निर्माण होतं, मग त्याला काल्या ऐकण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून तर 8व्या दिवशी काल आहे. का काल आहे? म्हणून तर 8व्या दिवशी काल आहे. कालाचा अधिकार कोणी नाही महाराज. काल्याचा अधिकार त्याला आहे ज्यांनी 7 दिवस सेवा केली, 7 दिवस श्रवण केलं, त्याला काल्याचा अधिकार आहे. म्हणून काल आहे. काला हे परमात्म्याच्या जवळ जाण्याचं साधन आहे. काला हे प्रेमाचं प्रतीक आहे, काला हे ऐक्याचं प्रतीक आहे, काला हे परिपूर्णतेचं प्रसाद तत्वाचं प्रतीक आहे. हातच्या अभंगामध्ये अशीच एक लीला आहे. गवळणी बांधी ती धारणाशी गळा. ती लीला पण पटकन सांगतो, ऐका. जुना काल, गाई म्हशी भरपूर असायच्या जुन्या काळात, म्हणजे आताही आहेत, नाही असं काही नाही, फक्त आता गावरान गाई नाही एवढीच अडचण आहे. हा, गाई भरपूर झाल्या. घरी दूध निघायचं, 10-20 लिटर दूध तर प्रत्येक घरात राहायचं जुना काल. आपण आजोबा आजींच्या मागे जा थोडं. बरं, वितरणाची व्यवस्था नाही, सगळी विल्हेवाट घरीच लावायला लागत होती. मग घरातली आजीबाई त्या दुधाची दुग्ध विकास मंत्री असायची. हिम्मत काय कोणी कपभर दूध घेईल तिला विचारल्याशिवाय. मग तिथे ते दूध तापवणं, त्याचं विरजण लावणं मोठ्या रांजणामध्ये, त्याचं दही करणं, ती सगळी जबाबदारी तिच्यावर असायची. आता रांजणभर विरजण, दही, एवढ्या रवीने होईल का विरजण? 1.5 फुटाची रवी आहे आता. बाया अशा लाईटवर करतात, ती उलटी केली की नवरा घाबरतो. 5-5.5 फुटाची ती रवी जुनी. मग ते रांजण असा ठेवायचा. आणि खांबाचे घरं असायचे पूर्वी, त्या खांबाला तो रांजण बांधायचा, तो हालू नये म्हणून त्याचं तोंड खांबाला बांधायचं आणि मग ते मंथन करायचं, आहे की नाही. ज्या खांबाजवळ दही केली जायची, मंथन केलं जायचं, घुसळण केलं जायचं, त्या खांबाला धारणेचा खांब म्हणतात. त्याला काय म्हणतात? धारणेचा खांब. त्या धारणेच्या खांबाला गवळणींनी कृष्णाला गळ्याला बांधून टाकलं. अभंगाचं गवळणी बांधिती धारणासी गळा, गवळणी बांधिती धारणासी
धारणाशी गळा. एक सरळ अर्थ मी तुमच्या समोर ठेवला. त्या गोपिकांनी त्या धारणेच्या खांबाला कृष्णाला बांधलं. संत वाङ्मय अभ्यासत असताना व्याकरणाचा अभ्यास करावा लागतो. असं संत वाङ्मयाला संगती लावताना ढोबळ मनाने लावता येत नाही, जे मी माझ्या गुरु परंपरेत शिकलो, देगलूरकर घराण्यात शिकलो. असं आहे का, गवळण बांधिती धारणाशी गळा आणि गवळणी बांधिती धारणाशी गळा, या दोन वाक्यात काही फरक वाटतो का तुम्हाला? गवळण बांधिती धारणाशी गळा आणि गवळणी बांधिती धारणाशी गळा, काही फरक आहे का दोन वाक्यात? हा, एवढं जरी कळलं. अलीकडे व्याकरणपेक्षा शिकरण जास्त कळतं, त्याच्यामुळे अडचण झाली वारकरी संप्रदायाची. एक वचन आणि अनेक वचन. जर गवळण बांधिती धारणाशी गळा असं महाराजांचं मत असतं, तर एखादी गवळण हिने बांधलं का वाल्मिकता, ते आपण मान्य केलं असतं. पण गवळणी बांधिती म्हणजे खूप गवळणी आहेत अशा की ज्याला बांधतात. मग धारणा शब्दाचा काही वेगळा अर्थ घ्यावा लागेल. मी एक 2-3 अर्थ धावते सांगतो, वेळेचं तरी भान ठेवतो, बंधन ठेवतो. पण प्रमोदराव मला असे म्हटले, काल्याचं कीर्तन आहे, किती 2 वाजले तरी फरक पडणार नाही आपल्याला, उद्यापासून काहीच नाही आहे. पण 2 बी वाजवणार नाही, पण फारच वेळेत सोडलं अशा बी भ्रमात राहू नका. विठ्ठल धावते 2-3 अर्थ सांगतो, थोडेसे वेदांताच्या दृष्टीने संगती. धारणा म्हणजे काय? म्हणजे धारणा अशी गळा. धारणा शब्द योगशास्त्रामध्ये येतो, पहिल्यांदा विचारात घेऊ आपण. योगशास्त्रामध्ये मी रात्री योगाचा विचार सांगून गेलो, आता त्याच्यावर विस्तार नाही करत. रात्री ढाब्यावर जेवणं, सकाळी पोटाला हापक्या मारणं हा योगायोग आहे, हा योग नाही आहे. हा योगाचा निव्वळ केलेला अपमान आहे. योगासाठी यम नियम पाहिजे. ज्याच्या जीवनात यम आणि नियम आहे तोच योगी आहे. जिथं यम आणि नियम नाही तो कसं काय योगी? मग आसन शुद्धी. आम्ही 2 तास बसलो तर उलट सुलट, खाणी उतानी, नाही काही, तर त्या मंडपवाल्याच्या ताडपत्रीच्या धागे तोडून मोकळे करू कीर्तन होईपर्यंत, तरी शांत बसणार, होलच पाडू. महाराष्ट्राचे लोक फार विचित्र. अहो, एसटीच्या शीट कापून फोम घरी घेऊन येतात आणि उसशी करतात. कैखांच्या घरी एसटीच्या फोमच्याच उशेष आहेत. उग बस. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये पानपोळी फुकट असते, पण ग्लास बांधून ठेवावा लागतो. काय म्हणजे तो सुद्धा कोणी घेऊन जाईल असा त्या पानपोळीवाल्याला विश्वास नाही. विनोदाचा भाग सोडा, ऐका. यम नियम, प्राण, प्रत्युत्तर, ध्यान, धारणा आणि समाधी अशी योगाचे अंग आहेत. मी योगात 2-2 मिनिटात या संगत्या सांगून मला पुढे जायचं. ध्यान, धारणा, समाधी. समाधीपर्यंत पोचायला ध्यान, धारणा आणि मग समाधी. ध्यानाच्या आणि समाधीच्या मध्ये धारणा आहे आणि आपल्या अभंगामध्ये व्यास धारणा आहे. गवळणी बांधिती आणि योगामध्ये काय आहे? धारणा आहे. आता साधं सांगतो, ध्यान म्हणजे स्मरण आणि धारण म्हणजे हृदयामध्ये प्रागट्य होणं. हृदयात प्रागट्य होणं म्हणजे एखाद्याचं ध्यान करणं आणि ते तत्व आपल्या हृदयात प्रगट होणं म्हणजे धारणा होणं. कोणाचं बी ध्यान आलं की समोर दिसतो की नाही माणूस? ध्यान आलं म्हणजे आहे की नाही? आता व्हिडिओ कॉलची सुविधा आहे, हे मी जुनं सांगतो. ध्यान आलं तो बरं, जाऊ द्या, मी ध्यान करतो, तुम्ही धारणा कराल का? इथं योग होऊन जाईल आपलं. मी ध्यान करतो, मी ज्याचं ध्यान केलं ते तुमच्या समोर येईल. बघा जादू बघा. मी लगेच नाही आलं ना, मग मला सांगा. केळी आल्या समोर सगळ्यांचे, पिकलेले आहेत ना, डझनचे डझन आहे ना. मी काय केलं आणि तुमची काय झाली? धारणा. आंबा, हापूसच आला ना, थोडा वेळ आहे, थांबा. आला का नाही समोर? येत नाही, सोपं करतो, थांबा. बटाटे वडा आला पुढे. म्हणजे मी काय करतोय आणि तुमची काय होते? आता मी ध्यान करतो बघा, ब्रह्म आलन समोर, दिसलं? ऐका, आम्हाला विषयाच्या ध्यानाची सवय आहे म्हणून आपण विषयाचंच ध्यान करतो आणि विषयाचीच धारणा करतो.
ब्रह्मतत्वाचं धारण होण्याकरता योग करावा लागतो. गोकुळातल्या गोपिका त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती त्या इतक्या उंचीच्या होत्या की त्या योग साधना करत होत्या आणि त्या योग साधनेपासून कृष्ण तत्वाचं ध्यान करता करता त्यांच्या अंतकरणात खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म हे ब्रह्मतत्व धारण झालं. गवळणी बांधिती धारणाशी गाव. अजून एक धारणा शब्दाचा अर्थ सांगतो योगाच्या दृष्टीने बघितलं म्हणजे धारयती धारणा. धारणा शब्दाचा अर्थ होतो भक्तिशास्त्रामध्ये अनन्यता. एखादी गोष्ट जोपर्यंत अनन्यतेने तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट कोणत्याच अंगाने उपभोगू शकत नाही. अनन्यता असली पाहिजे आणि भक्तिशास्त्रात तर अनन्यतेला फार महत्व आहे. अन्याशरणाम त्यागो अनन्यता. सर्वस्वाचा त्याग करून अन्याभिलाषितम शून्यम ज्ञान कर्मादि अनावृत्तम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती ही उत्तमा. उत्तम भक्ती तिलाच म्हटलं जातं की अनन्यतेने एक तत्व स्वीकारायचं. अनन्य अनन्य तू काम वा वा. अनन्य अनन्य तू कामणे जाती कुळा नाही दयासी प्रमाण. अनन्य अनन्य तू कामणे अनन्य अनन्य तू कामणे. याती कुळ नाही जयाशी प्रमाण. अनन्य अनन्य तुका म्हणे त्याला काही नाही. याती कुळ माझे गेले हरपून याला अनन्यता म्हणतात. इथं कुळ नाही धर्म नाही जात नाही पंथ नाही याच्या पलीकडे अनन्यता आहे. एक 2 मिनिटं घेतच जाऊ. गर्गाचार्य नंदबाबाचे कुलगुरू होते. आले एकदा गोकुळात. अशा सगळ्या गोपिका बसलेल्या होत्या आणि संत तुमची परीक्षा बघत असतात तुम्ही भक्तीमध्ये किती पारंगत आहेत असं. आचार्यांना वाटलं जरा तपासून बघाव्या गोंदेगावच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे की नाही. आचार्य गेले. सगळ्या गोपिकांनी दर्शन घेतलं. ए पोरी तुम्ही इथं काय करताय ग. ते म्हणले असं काय करता आचार्य. कृष्णाची वाट बघतोय कृष्णाची वाट बघतोय. आचार्याने चिमटा काढला. कोण आहे कृष्ण. नंदाचा पोरगा आहे ना तो तुमचा नवरा आहे का. अरे स्वतःचे नवरे असताना दुसऱ्या पुरुषाची वाट पाहणं हा व्यभिचार कुठून सुचला तुम्हाला. हे बघा पोरीओ पतीची या मता अनुसरून पती मत. अरे पत्नीने आपल्या पतीशी एकरूप असलं पाहिजे. हे बघा एक पतिव्रता होती. आचार्यांनी त्यांना दृष्टांत सांगितलं. एक पतिव्रता होती. पतीवर अनन्यतेची प्रेम होतं अनन्य श्रद्धा होती. म्हणजे ही फार जुनी गोष्ट आहे. आता 2 वर्ष आधी 6 महिन्यात घटस्फोट. काय जुने माणसं होते हो. म्हणजे या गोष्टी काही कीर्तनात सांगायच्या नाहीत पण सांगतो तुम्हाला काय होते. माझी आजी फार श्रीमंत घरातली होती पण माझे आजोबा प्रचंड गरीब होते. म्हणजे माझे आजोबा काय पण माझे वडील 2 रुपये रोजाने विहीर खोदायला जायचे. अशी गरिबी. आयुष्यात कधी कपडे नाही नीट. पण आजी इतकी हुशार होती ना. ज्या दिवशी माझ्या आजीचे वडील आमच्याकडे यायचे ना आजी कुठूनही उसणं पासणं करायची. घरात इतकी समृद्धी दाखवायची पण वडिलाला कळू द्यायचं नाही की आम्ही कालपासून तेल नाही आमच्या घरात. या श्रिया महाराष्ट्रातच झाल्या आणि त्या आपल्या सगळ्यांच्या आजी आहेत लक्षात ठेवा. आता तर फोनवर इज्जत घालतात सासर. आई ही म्हणते बाई निघून ये ग काडी लाव त्याला. अरे काय अनन्यता आहे. काही गरीब तुम्हाला काय सांगायचं काय सांगायचं. फार मोठ्या मनाच्या बाया असायच्या. फार मोठ्या मनाच्या बाया असायच्या.
पतीची सेवा ती करायची. एक दिवशी पती दुपारी भोजन केलं, झोपला होता. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. काही नाही, आपल्या सख्या बायकोच्या मांडीवर डोकं ठेवायला काहीच हरकत नाही, म्हणजे सख्खीच असली पाहिजे. ती त्याचं डोकं दाबत होती, गळा नाही, शांत डोकं दाबत होती. तिचं 1 वर्षाचं लेकरू होतं. तसं झोपेतून उठलं आणि रांगायला लागलं. नेमकं चुलीमध्ये स्वयंपाक झालेला होता, अग्नी होता तिथं. आता लेकराला काय माहित, ते अग्नीकडे चाललं. आणि ही पतीची सेवा करते. पती गाढ झोपलाय. आता मांडी हल्ली की पतीची झोप मोडेल, नाही उठले तर पती पोरग चुलीत पडेल. त्या पतिव्रतेला प्रश्न पडला, काय करावा आता? विवेक असला पाहिजे, याला विवेक म्हणतात. 2 गोष्टींपैकी चांगलं निवडण्याची बुद्धी देव ज्याला देतो त्याला विवेक म्हणतात. संत तेथे. काही माणसं इतकी विवेक शून्य असतात. माझ्याकडे एक मित्र आला, आता म्हणत नाही का मला, भाऊ म्हणत नाही का चहा घेतो का कॉफी घेतो? तो म्हणे कॉफी होईपर्यंत चहा घेतो. काय विवेक शून्य लोक असतात. तिने क्षणात निर्णय घेतला, पोरग जळालं तर चालेल, माझ्या स्वामीची झोप नाही मोडली पाहिजे. पतिव्रता होती ती. तशीच पतीची सेवा करत राहिली. इतकं दुर्दैव तिचं, धकधकत्या निखाऱ्यामध्ये पोरग पडलं. पण पातिव्रत्याचं सामर्थ्य असं होतं, त्या क्षणी निखारातल्या अग्नीचे गुलाबाचे फुलं झाले आणि पोरग तसं. काय सामर्थ्य होतं पातिव्रत्याचं. हे कोणी सांगितलं? गर्गाचार्यांनी गोपिकांना सांगितलं. ते ऐकून घेतलं नाही गोपिकांनी. म्हणले महाराज बसा, आम्ही आभार प्रदर्शन करतो. आणि एक गोपिका उभी राहिली आणि तिने सांगितलं, महाराज अशीच एक पतिव्रता होती. आता पुन्हा ऐका. अशीच एक पतिव्रता होती. तिचा नेम होता, पतीच्या दर्शनाशिवाय पाणी ग्रहण करायची नाही सकाळी. तिचा पती एक दिवशी म्हटलं, मला परदेशामध्ये काही कामासाठी व्यापाराकरता बाहेर जावं लागेल, 4-6 महिने जातील. ती म्हणले मला घेऊन चला. तो म्हणले तिथं नेणं शक्य नाही, श्री धर्माचे बंधन आहेत. मग ती म्हणले मी तुमच्याशिवाय पाणी नाही पिणार. तो म्हणले हे बघ, एक चिखलाचा पुतळा कर, असं समज मीच आहे, त्याचं दर्शन घेऊन पाणी पित जाय. 4-2 महिन्याचाच विषय आहे ना. आणि ती पतिव्रता होती म्हणून ऐकणारी होती. ऐकून घेतलं तिने. चिखलाचा पुतळा केला, रोज त्याची सेवा करायची, पाणी ग्रहण करायची. 4-6 महिने निघून गेले. एक दिवशी पतीच्या सेवेत होती. कोणत्या? चिखलाच्या. दरवाजाची बेल वाजली, कडी वाजली. ओ अगं दरवाजा उघड ग. कोण आहे? ए आवाज विसरली का? मी आलो ना. तिचा खरोखरचा पती दारात आलेला होता. आचार्य, त्या गोपिकेला असा प्रश्न पडला, उठावत पतीची सेवा मोडते, न उठावत पती दारात अडकून पडला, काय करावं तिने? काय करायला पाहिजे तिने? आचार्य म्हणले, तिला एवढी तर बुद्धी पाहिजे ना. अहो खरोखरचा शाश्वत पती दारात आल्यावर चिखलाचं पुजण्यात काय मजा आहे? तिने चिखलाचं बाजूला करावं आणि दारातल्या पतीचं स्वागत करावं. मग त्या गोपिका म्हणले, या जगामध्ये शाश्वत काय आहे? म्हणले परमात्मा तत्व आहे. नाशिवंत काय? मनुष्य देह आहे. मग जग साक्षात गोकुळामध्ये ब्रह्मतत्व अवतरल्यामुळे आम्ही नाशिवंत संसाराचा पती, चिखलाचा पती बाजूला केला आणि ईश्वरी तत्व आमच्या दारात येऊन थांबले, म्हणून त्याला अनन्यतेने स्वीकारलं. गवळणी बांधिती धार नाशी काढ. एक धरिला चित्ते आम्ही रघुमायेचा पती. एक धरिला चित्ते रघुमायेचा पती. एक धरीला एक विधता. बाकीचं आम्हाला माहित नाही. अनन्य त्याला शरण जाऊन ते तत्व स्वीकारणं म्हणजे गवळणी बांधिती धारणाशी. हे बघा, त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला एक काय आहे, वारावाईज देव बदलू नका गड्या. अलीकडे वारावाईज गुरु आणि वारावाईज देव आहेत.
सोमवार असेल का गुरु वेगळा देव वेगळा, मंगळवारी गुरु वेगळा देव वेगळा, बुधवारी गुरु वेगळा देव वेगळा. असं नाही चालत. एकच 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 एकच. आमच्या देवाने बाकीचं माहीत नाही. आषाढी कार्तिकीच्या गोंधळाची दाटिका पुंडलिक देवटा शोभे वाळवंटिका एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटिका. हीच आंबा न हाच पांडुरंग. हे आम्हा विठ्ठल एक देव राव घेती वाव, राव घेती वाव, राव घेती वाव. फक्त एक दैवत येर अवघेची वाव. बाकीचं माहीत नाही. असा अनन्यता असली पाहिजे हो. नाही तर आमची अनन्यता काय सांगू मी. एक माझा मित्र भेटला. ते म्हणले नाना आपल्याला नोकरी लागली बरं का. म्हटलं हा या वयात तू तर आउटडेटेड आहे. नाही म्हणले फार छान नोकरी लागली म्हणे. म्हटलं काय नोकरी लागली. ते म्हणले काही नाही, रोज भांडे घसतो कपडे धुतो 1500 मधले 500 ती मला देते, 1000 तिला ठेवते. ही कोणती आनंद. चला अजून धारणा शब्दाचा पुढचा एक अर्थ सांगायचा आहे. आता मोह झाला मलाही थोडा बोलायचा. धारणा शब्दाचा अर्थ आपण थोडा त्रैराशिक अनन्यतेने बघितला, पण जरा शब्दांकनाने बघू आपण. गोपिकांनी कुठं बांधलं कृष्णाला. पायाला, कमरेला, कुठे बांधलं. गळ्यालाच बांधलं. गळ्यालाच का बांधलं. गळ्यालाच का बांधलं त्याचं कारण आहे. काय त्याचं कारण आहे. काही मुख्य इंद्रिय आहेत आणि काही उप इंद्रिय आहेत. देवाने एक मुख्य प्रयोजन दिलंय इंद्रियाला आणि दुसरं उपप्रयोजन दिलंय. हाताचं मुख्य प्रयोजन दान धर्म करणे, उपप्रयोजन काय अनेक कामं करणे. पायाचं मुख्य प्रयोजन पायीवारी करणे, उपप्रयोजन संसाराकडता धावणे. तसं कंठाचं एक मुख्य प्रयोजन आहे. काय आहे. स्वर काढणे. कोण म्हणले खाल्लेलं गिळणे. खाल्लेलं गिळणं हे उपप्रयोजन आहे, पण स्वर काढणं हे मुख्य प्रयोजन आहे. ऐका, विज्ञान किती मोठं झालं तर देवाच्या मुख्य प्रयोजनात बदल करता येत नाही. उपप्रयोजन बदलतं. रक्ताचे घटक मिळतात विज्ञानाकडे, रक्त नाही मिळत. स्वर जर गेला तर स्वर मिळत नाही. मिळाला असता तर पहिले मच्छिंद्र नानाचं घेतलं असतं लोकांनी विकत, आहे की नाही. मग कंठ स्वर हे गळ्याचं मुख्य प्रयोजन आहे, नाही का. वैखरी मध्यमा परापश्यंती. मध्यमा वाणीच्या दृष्टीने गोपिका नामधारक होत्या. त्यांनी काय केलं. कृष्ण तत्वाचं नाम कंठामध्ये धारण केलं. कंठी कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, कालावा तू एकमेका, एकमेका कालावा तू एकमेका. कंठात कृष्ण तत्वाचं नाम धारण करणं. कंठी धरिला कृष्ण मनी, गवळणी बांधिती धारणाशी गाठ. इथं लग्न झाल्यावर हिंदू संस्कृतीमध्ये काळा मणी गळ्यात बांधतात. बरोबर आहे ना. बरोबर आहे की नाही.
सोनं किती असू द्या पण काळा मणी. अलीकडे आधुनिक बाया हातात बांधायला लागल्या तो भाग वेगळा. हा त्याच्यावर मला टिप्पणी करायची नाही भाऊ. पण कंठामध्ये काळा मणी धारण करणं म्हणजे मी माझ्या कुळाचा, माझ्या वडिलांचा, माझ्या आईचा, माझ्या सर्व नातेवाईकांचा त्याग केला आणि अनन्यतेने एक तत्व स्वीकारलं. त्याचं नाव माझा पती आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून हा काळा मणी माझ्या गळ्यात आहे. कंठी धरीला कृष्णमणी. आता धारणा बाद झाला, लय वेळ झाला हो, 12 वाजले. एकच शब्द सांगतो आणि पुढे चालतो. हा धारणा शब्दाचा अर्थ होतो निश्चय, बुद्धी. एखादा निश्चय बुद्धीने केला पाहिजे. एक वाक्य कायमचं लक्षात ठेवा. जेव्हा तुमचं शरीर संकल्प करतं एखादा पूर्णत्वाला नेण्याचा, तो कधीच पूर्ण होत नाही. पण एखादी गोष्ट करण्याची जेव्हा तुमची बुद्धी संकल्प करते आणि बुद्धी स्वीकारते, ती गोष्ट कधीच अपूर्ण राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून बुद्धीने स्वीकारलं पाहिजे. अजून एक वाक्य बोलतो मी. संकल्प हा व्यापक असला पाहिजे. संकोचित संकल्प करून यशस्वी होण्यापेक्षा व्यापक संकल्प करून अपयशी झालेला माणूस कधीही मोठा असतो. लक्षात ठेवा. संकल्प व्यापक असले पाहिजे, तो बुद्धीने केला पाहिजे. परमार्थ बुद्धीने स्वीकारला पाहिजे तर मजा येते. शरीर परमार्थात आलं तर काहीच होत नाही. किती हरिपाठात उड्या मारा, मन नाही ठिकाणावर, बुद्धी नाही. बुद्धी बदलली पाहिजे. परमार्थात येण्याकरता बुद्धी बदलली पाहिजे. आणि बरेच माणसं आयुष्यभर वारी करतात पण बदलत नाही, पक्के राहतात. काहीच फायदा होत नाही, बदलत नाही. बदललं पाहिजे. एक अर्धा क्षण घेतो. एक साधू होता, नावेतून प्रवास करत होता. काही 10-5 पोरं बसले त्या नावेत आणि एकटा साधू सापडला. सोडतील का पोरं आता? म्हणजे ते गोंदेगावचे नव्हते, दुसऱ्या गावचे होते. हो, लागले ते पोरं त्रास द्यायला साधूला. कोणी शेंडी ओढतं, कोणी टकली मारतं, कोणी झोडायला. ते साधूच बिचारा. आणि एक सांगू, किती त्रास द्या तरी साधू कधीच बोलणार नाही. साधू प्रतिक्रिया देत नाही. पण त्याला झालेला त्रास देवाला सहन होत नाही. लक्षात. देव क्षणात प्रगट झाले. त्या साधूला म्हटले, माझ्या हातावर बसा तुम्ही. हे पोरं तुम्हाला त्रास देत आहेत, बसा हातावर. तो म्हणले, काय करायचं देवा? म्हणले, नाव उलटवायची आणि यांना पाण्यात बुडवायचं, त्याच्याशिवाय हे सुधारणार नाही. ते म्हणले, नका देवा, लहान लेकर आहेत, मर्द्या जाऊ द्या, दिला असेल त्रास, जाऊ द्या जाऊ द्या, नको 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 नको. नाही नाही नाही, तुम्ही हातावर बसा, मी उलटवणार. साधू म्हणले, उलटवायचीच का? म्हणले, हो उलटवायचीच. मग देवा असं करा ना, नाव उलटवण्यापेक्षा यांची बुद्धी उलटून टाका ना. त्याचं नाव परमार्थ. एका गोपिकेने त्या कृष्ण तत्वाकडे बघितलं आणि त्या बुद्धीने त्याला स्वीकारलं आणि ती सगळ्या गोपिकांना सांगू लागली, श्रूण सखी कौतुकम एकम नंद निकेतांग आणि माया दृष्टम गोधुले दुसरांग नृत्यती वेदांत सिद्धांत. सखी मैत्रिणींनो ऐका ना, माझ्या डोळ्यांनी बघितलं. गोधुले, गायीची धूळ अंगावर घेणारा, नंदाच्या अंगणामध्ये खेळणारा, कोणी दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष वेदांताचा सिद्धांत आहे, याची मला खात्री पटली आहे. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, गवळणी बांधी ती धार नाशिकळा. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. यत आत्मा, आमचं आत्मतत्व हेच ब्रह्मतत्व आहे असा निश्चय होणं. गवळणी बांधी ती धार नाशिकळा. मग लोक म्हटले, आता ते ब्रह्म आहे आणि 12 वाजले, त्या ब्रह्माला काय भूक लागायची कारण आहे का? ते काय यशोदेच्या मागे धावतं? दुसरं चरण. धावोनिया मागे यशोदे भोजन, धावोनिया मागे यशोदे भोजन, आवनिया मागे यशोदे भोजन, आवनिया मागे यशोदे भोजन, धावोनिया मागे यशोदे भोजन, धावोनिया मागे यशोदे भोजन. आवनिया मागे यशोदे भोजन, आवनिया मागे यशोदे भोजन.
मागत असते का? ते कसं भोजन मागतं? तर याचं कारण असं आहे की भगवंताच्या भक्तिशास्त्रामध्ये 3 माया सांगितल्या आहेत. एक विमुख जन मोहिनी माया, एक स्वजन मोहिनी माया आणि एक स्वमोहिनी माया. हे तिन्ही चरण, तिन्ही माया सांगणाऱ्या चरण आहेत. दुर्जनाच्या जवळ जायचं, त्याचा संहार करायचा आणि त्याचा उद्धारही करायचा, पण त्याला कळू द्यायचं नाही मी देव आहे. त्याच्यावर तो विमुख जन मोहिनी माया टाकतो. स्वतःच्या लोकांमध्ये राहतो, अंगा खांद्यावर खेळतो, यशोदेच्या हातचं लोणी खातो, पण तिला कळू देत नाही मी देव आहे. ही स्वजन मोहिनी माया आहे. कळू देत नाही, त्याची माया सांगतो. अर्धा क्षण तो प्रगट झाला, 8 वर्षाचं रूप घेऊनच आला. त्रिभुवन कमलम तमाल वरणम रविकर गौरवरम वरम ददानी वपुरलकुल व्रतनानाज्य विजय सकुरस्तु मे नवंत्या. असं सुंदर रूप घेतलं. देवाला आनंद झाला. वसुदेवाला आपल्या पोटी देव जन्माला आला. 8 वर्षाचं कुठे पोरग जन्माला येतं. कडकडून बाळाला मिठी मारली. याने तिथं बापाबरोबर राजकारण केलं. खरं सांगू का, ज्याला ज्याला राजकारणात यायचे ना, त्याने कमीत कमी कृष्णाचं चरित्र तरी वाचावं. कृष्णाचं चरित्र हे यशस्वी राजकारण आहे. हा, पहिलं राजकारण बापाबरोबर केलं. एका मंत्र्याचं पोरग त्याच्या बापाला म्हटलं, बाबा मला राजकारणात येऊ द्या ना. ते म्हणले, आता पहिलीसारखं राहिलं नाही भाऊ, फार वाईट दिवस आहेत. पुन्हा कोणाचा भरोसा नाही, आपल्याच गाडीत फिरतात आणि आपल्याला धोका देतात. अरे काय, जे जवळचे आहेत तेच जास्त डेंजर. ते म्हणले, नाही बाबा, असंही मला 10वीत 3 वर्ष लागले, 12वी पासून 6 वर्षात 12वीच्या पुढे जात नाही, दुसरं काय करणार, घ्या राजकारणात. ते म्हणले, मग मी तुला शिकवतो राजकारण. 4 मजली बिल्डिंग होती, त्याला वरच्या मजल्यावर चढवलं बापाने. म्हणले, मार उडी. आणि ते म्हणले, मरेल ना मी. नाही नाही, तू उडी मारायची, मी तुला खाली घेईल. अहो, ते म्हणले, अंदाज चुकला तर. अरे अंदाज चुकला तर पक्ष बदलला, पण मी चुकू दिला नाही. काय जातीवंत, तू माझं काय नादी लागतो, टाक उडी. मी अंदाज नाही चुकू देणार, तुला बरोबर घेणार. त्या पोराने बापावर विश्वास टाकला, उडी मारली आणि बाप गेलं निघून. पडलं पोरग, कमरेचं हाड मोडलं, लागलं रडायला. अरे तू बाप एका वैरी आहे, मला उडी टाकायला लावली, निघून गेला. तो म्हणलं, तुला राजकारण करायचंय ना, पहिला धडा दिलास, राजकारणात सख्या बापावर बी विश्वास नाही ठेवायचा. विठ्ठल विठ्ठल. कृष्णाने बापाबरोबर पहिलं राजकारण केलं. जन्मता म्हणले, माझ्या बापाला देव कळालाय, मला देव समजतो, मला पुढचं बरंच काम करायचंय. मिठी मारली, ये हृदयीचे ते हृदय. वसुदेवाच्या हृदयातलं ज्ञान तत्व खेचून घेतलं आणि माया सोडून दिली. दोघांची मिठी देवकीने बघितली. मी राजकारण बघा त्याचं, माया बघा त्याची. देवकी म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. म्हणजे कोण? कृष्ण म्हटलं, आईने बी मला ओळखलं, जगजेठी म्हणते. इतका वस्तात आहे, इकडची माया आईकडे पाठवली, ती तेवढंच प्रमाण म्हणत राहिली. तितक्यात माया जाऊन धडकली, जगजेठी विसरली. जणे कृष्णाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. आता माझं बाळ म्हणायला लागली, ही देवाची माया आहे, लक्षात ठेवा. जी जगजेठी म्हणत होती, आता ती माझं बाळ म्हणायला लागली, ही माया आहे. आणि शेवटची माया स्वजन मोहिनी, स्वमोहिनी माया. भक्ताने प्रेम केलं की तो स्वतःच मोहित होतो. महाराज, मी देव आहे हे विसरतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुणी. भक्त जैशेनी जेत पाहे, ते तर तेची होतच आहे. तो मी तुझा झालो आहे खेळण्याची. प्रेम दिलं की तो जात पात पंथ धर्म याच्या पलीकडे त्या भक्तावर प्रेम करतो. महाराज, एक अर्धा क्षण घेतो. म्हणजे आता हे सगळं काल्याबरोबर चरित्र बी चालू आहे बरं, वेगळं चरित्र काहीच नाही. 12:30ला आरती होणार एवढं नक्की. एक गोपिका होती, गोकुळात जन्म झाला. कृष्णाचं सगळं कौतुक बघत होती, ऐकत होती, पण तिला कृष्णाजवळ जाता येईना. त्याच्यासाठी बंधन होतं तिला. काय बंधन होतं? ती अस्पृश्य समाजात जन्माला आली होती. आणि दुर्दैव होतं त्या कालामध्ये स्पृश्य अस्पृश्य हा भेद होता. तिला जाता येईना, पण प्रेम फार. ती अनन्य शरण गेलेली गोपिका होती. तिने एकच विचार केला उद्विग्न अवस्थेत, जर तो भेटणारच नसेल तर जगण्यात तरी काय अर्थ आहे? हा जन्म जर त्याच्या दर्शनाकरता झाला असेल,
या जन्माचं हेतू जर त्याची प्राप्ती असेल आणि तो प्राप्त होत नसेल तर हा देह काय कामाचा. म्हणले मरू द्या, जे व्हायचं ते होईल. एक दिवशी सगळे बंधनं तोडले, निघाली डायरेक्ट. गेली तशी यशोदेच्या वाड्यात घुसली. डायरेक्ट 2-3 खोल्या ओलांडून मध्ये गेली. यशोदा म्हणले कोण आहे का. घाबरली एकदम. म्हणले आत्या आत्या. ए कोण आहे तू. घाबरली. काय अगं काय पाहिजे. सांगेल का तुझं पोरग पाहिजे असं. आत्या गाईचं शेण पाहिजे होतं, सारं व्हायचंय थोडं, घेऊन जा. काय पाहिजे होतं तिला. शेण नाही पाहिजे होतं तिला, कृष्ण पाहिजे होता. पण दुर्दैवाने शेण मागावं लागलं. यशोदा म्हणले जा, गायच्या गोट्यातून पाहिजे तेवढं नाही, काय विचारायचं असतं का दे. गायच्या गोठ्यात शेणाजवळ जाऊन रडू लागली. राग नका मानू माझा, जोपर्यंत हा जीव विषयाच्या शेणात अडकलाय तोपर्यंत निराकार कृष्ण भेटेलच कसा. तुम्हाला या विषयाच्या विकाराच्या शेणातून अजून मुक्त व्हावं लागेल, बाहेर पडावं लागेल. पाठी शेणाची भरली, ढासा ढासा रडू लागली. कान्हा कृष्णा, एकदा दर्शन दिलं असतं तर काय फरक पडला असता रे. फक्त तुला एकदा बघायचं होतं रे डोळ्यांनी. कन्हैया रे जगत मनात. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया आतून आवाज गेला की त्याला पोचत असतो. तुम्ही आवाज एकदा इथून देत जा, इथून नका देऊ. इथला आवाज त्याच्यापर्यंत सहज पोचतो. इथलं नेटवर्क स्ट्रॉंग आहे त्याच्याशी. इथं नॉट रेंज नॉट रिचेबल आहे. इथून आवाज द्या त्याला. त्याला आवाज पोचला ही अंतकरणापासून बोलवते. पळत आला. गाईच्या गोठ्याजवळ उभा राहिला, दाराला हात लावून. ती शेणाच्या पाटी भरलेल्या पाटीकडे रडत होती. तिला पश्चाताप होत होता ह्या विकारांचा. त्याने मिस कॉल दिला तिला. तिने रडता रडता डोळे पुसले, बघितले. कान्हा, कृष्णा, लाला, तू आलास. किती गोड आहेस तू. धन्य झाले रे, तुझं दर्शन झालं आज. कृष्णा
येणार आहे जवळ, ये ना इकडे. तो म्हणतो नाही, असं का करतोस रे, थोडं जवळ तर ये ना, काय काम आहे माझं? काही काम नाही. पण तू काहींच्या कडेवर बसतो, कोणाच्या कडेवर बसतो, कोणाचं उष्ट खातो, कोणाच्या गालाला गाल लावतो. माझ्या नुसतं जवळ ये ना. नाही, येत नाही. कृष्णा, एवढी पाटी तरी उचलू लागणार आहे, उचलत नाही ना मला. तो म्हणतो ज्याच्या त्याच्या कर्माच्या पाट्या ज्याने त्याने उचलायच्या. केले कर्म झाले, तुमचे कर्म भोगायला मी नाही रिकामा. वा रे वा, उपाध्या तुम्ही करायच्या आणि मला फेडायला लावायच्या. पण ती हुशार होती, गोंदेगावची होती ती म्हणे आत्ताच कीर्तन ऐकून आले मी, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. अरे तुझं दर्शन झालं, आता कसं काय माझं प्रारब्ध शिल्लक राहिलं? तृणाग्नी मिळे समज. तुझ्या दर्शनाने जर प्रारब्ध शिल्लक राहील तर तू देव नाही, आणि तू देव असेल तर आता मला प्रारब्ध नाही. प्रारब्ध क्रियमान बघता संचित नाही जाण. गेला जवळ, पाठी उचलू लागेल. काय देशील? देशील काय? ते म्हणले काय पाहिजे तुला? तू म्हणले लोण्याचा गोळा. अर्थात देवाला लोणी नाम चित्त द्यावं लागतं, दुसरं काहीच नाही. तुम्ही चित्त अंतकरण त्याला समर्पित करा. हरीने माझे भारवित्त विसरले. ती म्हणले देते लोण्याचा गोळा, उचल पाठी, पण मला 20-25 पाट्या तरी शेण लागणार आहे, खळं सारवायचं. तो म्हणले सगळ्या पाट्या व्हाईल, पण एका पाटीला एक गोळा. ती म्हणे मोजायच्या कशा? ती म्हणे हे बघ, एक पाटी उचलली का भिंतीवर शेणाची रेषा ओढायची, दुसरी पाटी 2 रेषा, तिसरी पाटी 3 रेषा. तुझं शेण वाहून झालं की सगळ्या रेषा मोजून घे, तेवढे गोळे घेऊन टाक. ती म्हणले तू मागच्या जन्मापासून लबाड आहे म्हणून दर्शनाला विमुक्त राहिली, अजून तुझा विश्वास नाही. मी जर पाटी टाकायला गेले तू जर शेणाची रेषा पुसली तर तुला पुसता येणार नाही, अशा ठिकाणी रेषा ओढ. मग कुठे? माझ्या तोंडावर. तोंडावर शेणाची रेषा ओढली आणि पाटी टाकायला पळत गेला. दुसरी पाटी, दुसरी रेषा, तिसरी रेषा, चौथी रेषा, 25 पाट्या, 25 रेषा मावतील का? सगळं तोंड शेणाने भरलं. गाईचं शेण तोंडात गेलं, तरी मात्र पाट्या टाकत राहिला. त्याचं एकमेव कारण आहे, त्याला प्रेम दिलं की तो सर्वस्व विसरतो आणि भक्ताचा होतो. एका सगळ्यांना माहिती आहे, एका गोपाळाच्या आईने मठ्ठा केला. मठ्ठा माहिती आहे ना? हा, मठ्ठ होता. मठ्ठा केला, इतका टेस्टी झाला. आता नीट ऐका, एक घोट जाऊ शकला नाही त्याच्या तोंडात. तो म्हणले कृष्णाला दिल्याशिवाय पिऊ कसा? माझा कृष्ण तिकडे, म्हणजे त्याच्याशिवाय एक घास जात नाही. तो गोपाळ असतो, सगळे घास त्याच्याशिवाय जातात ते आपण असतो. हा, त्याने सगळं आईला म्हणले आई अर्ध मला दे, अर्ध कृष्णाला दे. आई म्हणले त्याच्या घरी काय कमी आहे का ना रे, गपचूप इथं पे. त्याने सगळं पिऊन घेतलं पण घोटलं नाही, इथं साठवलं. तसाच पडला. याने इथं साठवलं पण मिस कॉल त्याला तिथं गेला. तो म्हणले आपल्यासाठी स्वतंत्र टँकर व्यवस्था झाली आहे. तो दारादा झाला आ करत. तो तिकडून त्याने तोंडातून पिचकारी मारली, याने याच्या तोंडात घटाघटा पिलं. तो म्हणले रोज ताक पितो पण अशी चव आयुष्यात. घास माके लाड खाय त्याची, घास माके लाड खाय देवाने. तुम्हाला एक सांगू का, उच्चिष्ट आणि उष्ट याच्यामध्ये फरक आहे बरं.
देवाने उष्ट नाही खाल्लं, त्याच्या पुढे जाऊन बोलतो उचिष्ट खाल्लं. हे बघा, ताटात जेवता जेवता शिल्लक राहिलं त्याला उष्ट म्हणतात. आणि ताटात जेवता जेवता ताटाच्या बाहेर सांडलं त्याला उचिष्ट म्हणतात. गोपाळांचं बाहेर सांडलेलं देवाने खाल्लं. काय प्रेम असेल देवाचं गोपाळ, ठीक आहे, त्यांचं उच्चिष्ट खाण्याचं. काय भाग्यवान आहे तो गोपाळ. आणि म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, जेवढे रामरायाला कामी आले ना वानर म्हणून, देवाने तेवढ्यांनाच गोपाळ म्हणून गोकुळात जन्म दिला. आणि जेवढे गोपाळ म्हणून गोकुळात जन्माला आले ना, देवाने तेवढ्यांनाच महाराष्ट्रात वारकरी म्हणून जन्म दिला. अन्य कळ्यात तुळशीची माळ कोणालाही भेटत नाही, लक्षात ठेवा. ही देवाची कृपा. देव काय कोणालाही जवळ करतो का? आमचे आणि देवाचे अनेक जन्माचे संबंध आहेत. विठ्ठल विठ्ठल इतकं प्रेम आहे, इतका तो स्वतःला मोहित होतो. पण याचा अर्थ असा नाही की तो बोळा आहे. त्याला सगळ्याच कळा कळतात. अभंगाचं शेवट तुका मन सर्व काळाच्याचे अंगी, 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 डोळे मनाला भक्तांसाठी बोळा आहे, असं कोणासाठी बोळा नाही. तुका म्हणे बोळा जिंकू जाणे कळी काळा. त्याचं बोळ पण मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या लक्षात आलं नाही, योग्यांच्या ध्यानी. तर तुम्ही बाकीचं त्याचं काय बोळे पण घेणार. आता तेवढं बोळे पण सांगतो आणि थांबतो. 5च मिनिटात चरित्र. आता चरित्र सांगूनच झालं, वेगळं काय सांगू आता. कृष्ण गोकुळात जन्माला आल्यावर त्याचं भोळे पण बघा तुम्ही. काही काशीच्या विद्वानांना असं खटकलं, देव कुठे अवताराला येत असतो. आणि असे प्रश्न विद्वानांनाच पडतात. जा कोणीतरी समजून सांगा त्या गोकुळात हे काही कुणाला देव म्हणतात का. आणि एक विद्वानातला विद्वाना नियुक्ती केली, तो गोकुळात गेला यशोदेच्या घरी. यशोदेला कळलं काशीहून आले, मोठे पंडित आहेत. आदरातिथ्य केलं, नमस्कार केला, पूजन केलं, खुर्ची दिली बसायला. त्याला कळलं हे कशाला आलंय. त्याला सगळं कळत असतं. तुम्ही टेबला खालून करा, टेबलावरून घ्या. तो बोलत नाही, एवढंच आहे फक्त लक्षात ठेवा. तो आला तुरु तुरु चालत. यशोदा दूध घ्यायला गेली, हा त्या पंडिताचा पाय धरून उभा राहिला. का हो, तुम्ही कोण आहे? त्यालाच विचार, तुम्ही कोण आहे? तो म्हणलं मी पंडित आहे. ते म्हणले ती उपाधी आहे, तू कोण आहे सांग. ते म्हणले मी ब्राह्मण आहे. ते वर्ण झालं, तू कोण आहे? ते म्हणले मी काशीचा आहे. ते गाव आहे तुझं, तू कोण आहे? ते म्हणले मी वेद शिकवतो. ते कर्म झालं तुझं, तू कोण आहे? ते म्हणले मीच आहे. अरे येतं शरीर आहे. म्हणले हे कोण आहे? हे हात, हे दिसत नाही का तुला? ते तर मीच दिलेत. हा प्रवृत्तीवर आणि हा निवृत्तीवर कळेल का? त्याला म्हणतो काय रे बावळट, अजून स्वतःला सुद्धा ओळखत नाही, मला ओळखायला आला, उठ. तितक्यात यशोदा दूध घेऊन आले. आय आय आय. बरेच मोठे माणसं अपमान पचवून घेत असतात. अपमान पचवण्याकरता मी मोठं व्हावं लागतं भाऊ, नाही तर सोपं नाही. छानच आहे तुमचं मुलगा, छान 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 छान. कुठं बोलला, माझी पार याने इज्जत काढली असं. मग यशोदा म्हणले गुरुजी दुपार झाले, 12:30 होत आले, 2 घास खाऊन जा. ते म्हणले जेवलो असतो पण माझे नियम आहे, मला 16 लागतं. ते म्हणले शिदात येते, घ्या शिदा, तुम्ही करा पण 2 घास खाऊन जा, एवढ्या लांबून आलात. तिने शिदा दिला यशोदा मैयाने. आणि हा शिदा आंघोळीला गेला. आंघोळ करून आला.
नैवेद्य केला, खीर केली. कृष्णाला भजन आणि खीर प्रिय आहे, लवकर प्रसन्न होतो. खीर केली, खीर. आणि विष्णूची मूर्ती काढली, वैश्वदेव केला, तुळशी अर्चन केलं आणि मंडल केलं आणि खिरीचा नैवेद्य दाखवला. कोणाला? विष्णूला. आणि मंत्र म्हणला, केशवा माधवा गोविंद गोपाळा जेवित कृपाळा पांडुरंगा ओम प्राणाय स्वापणाय सावधनाय समानाय स्वा ब्रह्मणे नमा ब्रह्मार्पण. कृष्ण म्हणले आपल्याला भोजनाचं निमंत्रण आलं. हे मंत्रच म्हणत होतो, तो पळत आला, वाटी उचलली, घटा घटा प्यायला लागला. अर्धी वाटी पिऊन झाल्यावर याने डोळे उघडले. अरे 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 अरे, अहो माझं सोहळ्यातलं बाटवलं याने. ए बाई, अगं हे काय पोरग आहे का तुझं? यशोदा म्हणले, का रे कृष्णा, तुला घरात कमी आहे का रे? काय वेडापणा लावला? म्हटलं आई इकडे बावळट आहे का हे? हेच म्हटलं केशवा माधव, हेच बोलवतं जेवायला आणि हेच पुन्हा ओरडतं. यशोदेलाही थांग पत्ता लागू देत नाही, त्या बाबालाही कळू देत नाही, असा बोळाया. शेवटी यशोदेने त्याला उचललं आणि एका खोलीत फेकलं रागात आणि एवढं कुलूप लावलं. होळकर साहेब, एवढं कुलूप लावलं आणि चावी त्या गुरुजींकडे दिली. म्हणले आता काही अडचण आहे का? निवांत तुमचा नैवेद्य उद्या. हे पुन्हा आंघोळीला गेलं, पुन्हा आंघोळ करीन आला, चावी फिरवतच आलं, चावी जानव्याला बांधली, पुन्हा नैवेद्य केला आणि शेवटी मंत्राच्या वेळेस सावध झाला. कुलपाकडे बघायचा, चावी मुठीत पॅक दाबून धरली. ओम प्राणाय स्वा. मंत्र झाला की आला, उचलली वाटी, याने डोळे उघडले, कुलूप तसंच, चावी भी तशीच. हा असा डोळ्यात पाणी आलं, डासा डासा रडायला लागला, साष्टांग दंडवत घातलं. मी ज्ञानाच्या अहंकाराने तुला बघत होतो, मग तुला प्राप्त होण्याकरता गोपाळांसारखं वारकऱ्यांसारखं भाविक व्हावं लागतं हे मला माहीतच नव्हतं. प्रभू मला माफ कर. त्यालाही भगवंताने दर्शन दिलं, यशोदेलाही. असा परमात्मा भोळा आहे, त्याचं एकदा भजन करू आणि 5 मिनिटामध्ये सेवा समर्पित करू. विठोबा
चरित्र बघायचं म्हणजे 5 मिनिटाचं, फार आता चरित्र सांगूनच झालंय, फार अंत बघणं योग्य नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गोकुळातलं चरित्र आपण काल्याच्या कीर्तनात बघत असतो. चरित्र ते उच्चारावे देवे केले. देवे गोकुळे. सगळ्यांना माहिती आहे भगवंताने अवतार धारण केला, वसुदेवाच्या हृदयात प्रगट झाले, योग मायाच्या द्वारा देवकीच्या उदरात प्रवेश केला. भगवान परमात्मा प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर लहान झाले. लहान झाल्यानंतर वसुदेवाच्या कानात एक गोष्ट देवाने सांगितली. काय सांगितली? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला भजने हे गोकुळाला, भजने हे गोकुळाला. कानात सांगितलं होतं बरं का, कारण कोणाला कळू नये. पण इथं सगळ्यांना कळावं म्हणून तर नाही का, नंदाच्या घराला भजने गोकुळाला. टोपलीमध्ये कृष्णाला घेतलं भगवंतानी, वसुदेव निघाले. यमुना माते जवळ गेले. यमुना दुथडी भरून वाहत होती. विचार केला, खाली पडावं तर यमुनेत बुडायची भीती आहे, आणि शिल्लक राहावं थांबावं तर कंसाची भीती आहे. म्हणून विचार केला, कंसाच्या हातून मेल्यापेक्षा यमुनेत बाप झाला. आणि समुद्राला जेवढ्या नद्या मिळतात त्या समुद्राच्या पत्न्या मानलेल्या आहेत. म्हणून यमुना सुद्धा समुद्राची पत्नी आहे, म्हणजे कृष्णाची सासू आहे. आणि मग सासूबाईने जावाई पाहिला. आता पूर्वीचा नियम होता की सासू जावयाचं तोंड पाहायची नाही, म्हणजे तेवढे बी जावाई नव्हते खराब मागचे, पण एक आदर होता, एक रिस्पेक्ट होता की जावयाचं तोंड पाहायचं नाही बा. हा, लाजायची सासू. आता जावायच लाजतो ही बाई कधी उठते. मग आता यमुनेने विचार केला, आता याला कसं थांबवायचं बा. यमुने सांगितलं, जावाई बापू मोठं झाल्यावर पुन्हा अडचण येईल तुमच्या दर्शनाची, आत्ताच मला तुमचे दर्शन द्या. ते म्हणले, सासूबाई 2 मिनिटं मला गोकुळात जाऊ द्या आणि मी सवंगडी घेऊन येतो, असं काही नाही. पण बाई माणूस ऐकली तर ती श्रीच कशी. ते म्हणले, ते नाही, आत्ताच थांबा. ते म्हणले, अहो नाही आत्ता थांबणं शक्य यमुना. सासूबाई असं नका करू, नाही थांबता येणार मला. थांबा, पण कसे जाता बघते. नाही बुडून मारवलं तुमच्या बापाला तर मग नाव नका ठेवू यमुना. मला हा काय नियम? राग जावायावर आणि गुन्हा दाखल करायचा व्यायावर. काय विचित्र बनावं. शेवटी यमुना वाढायला लागली, पार नाका तोंडात पाणी झालं. म्हणली ही बाई काय ऐकणार नाही. कृष्णाने विचार केला, एखाद्या श्रीच्या तावडीतून सुटायचं असेल, म्हणजे तुम्हाला बी राहू द्या माहिती, कीर्तनात जाता जाता केला इशारा, तर तिची बालपणीची मैत्रिणीची तिची गाठ घालून द्या, ती तुमच्याकडे कधीच ढुकून पाहणार नाही. मग कृष्णाने विचार केला, हिची बालपणीची मैत्रीण कोण आहे? म्हणले गंगा आहे. गंगा कुठे असेल? देव म्हणले माझ्या अंगठ्यातच आहे. देवाने चरण बाहेर काढले आणि आपल्या अंगुष्टामधून गंगा मैया प्रगट केली. आणि गंगेची आणि यमुनेची जशी भेट झाली, काय ग गंगे कधी आली? तुझा फोन बी नाही लागत बाई, लय शहाणी होऊन गेली तू ग. व्हॉट्सअप बी कायम बंदच राहतं तुझं. ज्या बोलायला लागल्या तर कृष्ण निघून गेला गोकुळात, या दोघींना कळालं नाही गोकुळामध्ये. आता बघा याच्यामध्ये पण अजून मचू नाना बघा किती बारकावा आहे. नंदाच्या घराला, म्हणजे नंद काही एक नव्हता, ज्याच्याकडे नाही का 1 कोटी गायी आहेत, तो जर नंद असेल तर असे 1 कोटी गाय असणारे लई नंद होते तिथं. पुन्हा वसुदेवाला अडचण येईल, कोणत्या नंदाच्या? पण देवाने सूत्र सांगितली, माया उपजली तेथे. आणि जिथे माया जन्माला आली त्या नंदाच्या घराला मला सोड. तिथं नेलं, मायेला उचललं, तुझं लागिवधी उपजला मध आधी. इकडे गोकुळामध्ये मात्र कृष्ण प्रगट झाल्याचा आनंद झाला. सगळ्यांनी वर हात करा, करा वर हात. गोपाल कृष्ण भगवान की, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंद
प्रसाद प्रगट होत नव्हता तोपर्यंत कीर्तन लांब व्हायचंय. आता कृष्ण प्रगट झाला, फेट्या सगट प्रगट झाला, आता कीर्तन लांबायचं काम नाही. आता काल्याकडे आपल्याला जायचंय. चरित्र मी खूप सांगून झालंय. भगवंताने पोतनेचा उद्धार केला, महाबळाचा उद्धार केला. भगवंताने सवंगाड्यांना एकत्र घेऊन नानाविध प्रकार नाही, हे दुसरं आहे, रात्रीचं वेगळं होतं. भगवंताने नानाविध प्रकारच्या खोड्या केल्या, चोऱ्या केल्या. आपल्याला सगळं इतिहास माहिती आहे, फार आता वेळ घेत नाही. चरित्र मी खूप सांगितलं अभंगामध्येच. एक बाई कुजबुजत होती. हे नंदाचं पोरग आहे ना, बेकार चोऱ्या करतं बरं, पुरं बिघडलंय बरं यशोद्याचं पोरग. काही खरं नाही माय. चांगला आमच्या खानदेशीमध्ये सांगू, चांगला दोडाला होय माय, लय बिघडलंय. कृष्ण म्हणले ही घर नंबर घे रे, हिला जरा बिघडलेलं दाखवत. संध्याकाळी मोर्चा तिच्याच घरी, सगळ्यांना दही दूध खाऊ घातलं आणि हा एवढ्या मोठ्या रांजणात उतरून गेला. खुडकुड तिला जाग आली. सगळे दही दुधाचे माठ फोडलेले, दही दुधाचा पूर चाललेला, पण एक रांजण फुटलेला नव्हता, त्याच्यात खुडकुड करायचा. ही तिथं जवळ गेली, आता मध्ये हात घातला, तिला केस लागले, केस तसाच उचलला केस सगट. तो कृष्ण होता. तो म्हणतो, थोडं उजेडात सांगा, इथं तू बी मला दिसत नाही, मी बी तुला दिसत नाही. असं माखनने भरलेला कृष्ण किती सुंदर दिसत असेल. थोड्याशा दिव्याच्या उजेडमध्ये नेला, असं दैदूत बसलं. कोण आहे तू? तो म्हणतो, तुला नंदबाबा माहिती? हा माहिती आहे नंदबाबा. तू कोण आहे? नंदबाबाला एक पोरग आहे माहिती आहे का? हा माहिती आहे, बळीराम दादा. त्या बळीराम दादाला एक लहान भाऊ आहे, तुला माहिती आहे का? हा कृष्ण म्हणतात ना त्याला. मग तो मीच आहे. तू कृष्ण आहे का? बरं झालं सापडला, आता तुला सोडत नाही, आता सोडत नाही. ते म्हणले, बघ आपल्यात घे मिटून, कुठे प्रकरण वाढवते, असेही कोर्टात जामीन होणारच आहे, त्यापेक्षा दाखल करायच्या आधी इथंच मिटून घे. ती कुठे ऐकते? दिवस उगू दिला आणि त्याला तरा ओढतच निघाली. सगळ्या गावाला, गोपाळांना वार्ता कळाली, कृष्ण पकडला गेला. हळहळ. पण गोपाळांना तो सांगतो, तुम्ही शांत बस. पार नंदाच्या वाड्यापर्यंत जाऊ दिला आणि या वस्तादने असं काम केलं. हा बाजूला होऊन गेला आणि तिच्याच पोराला हातात देऊन दिले. यशोदाला म्हणलं की घे तुझा कृष्ण चोऱ्या करतो बाग. ते म्हणले, बावळट आहे का? स्वतःच्याच पोराने घरातलं थोडं लोणी खाल्लं असेल तर एवढं गावाला प्रदर्शन करायची काय गरज आहे का टवळे? मागे पाहतो तर आपलंच पोरग. आणि तिला म्हणतो, मावशी आता हातात पोरग दिलं, पुढच्या वेळेस नवरा देईल, लक्षात ठेव. चंद्रा काकू नाही का, तिचीही थट्टा केली, तिच्या नवऱ्याच्या दाढीची निवेणीची गाठ मारली. पण आता वेळ संपल्यामुळे आणि सूत्रसंचालक हजर झाल्यामुळे आता यशोदा म्हणले, उद्या जाई राणा. भगवंत रानात गेले, गायी सारू लागले. गायी सारताना भगवंताने लीला केली, सुंदर अशी बासरी वाजवली, नाना प्रकारचे खेळ खेळले. पण आता गोपाळ थकले, खांदी भार पोटी भूक. भगवंताने जवळ केले, जवळ असे बसवले भगवंताने. लहान लहान गोपाळ असे जवळ गेले, त्यापेक्षा मोठे असे कमळाकार. कमळ माहिती आहे ना तुम्हाला? कमळ कमळ म्हणतो मी, कमळ. हां, ते कमळा देवाला कमळ फार आवडतं देवाला. हो, तो कमळाकांतच आहे. हो, हातात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी, म्हणजे देवाचं म्हणणं आहे. कमलाकार बसवलं म्हणजे लहान पाकळ्याजवळ, त्याच्यापेक्षा मोठ्या असं जे पवित्र हृदय, लहान लहान लेकरं आहेत त्यांना जवळ घेतो. मोठे भेद करणारे, संशय घेणारे ते दूर ठेवतो तो. आणि सगळ्यांना भगवंताने काला दिला. आज ओस अमरावती काला भाव आहे, तो दुर्लभ काला आपल्याला मिळाला. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज सांगत असतात, कालाची विषय देव जळी झाली. देव जर मासे होण्याच्या ऐवजी, आमचे महाराज सांगतात, देव मासे होण्याच्या आधी जर गोपाळ झाले असते, एक तुळशी माळ घालून घ्यायची, गंध लावून घ्यायचा आणि त्यांच्यामध्ये मिसळायचं ना, काला मिळून गेला असताना
पण त्यांना मासे होण्याची दुर्बुद्धी झाली, पण गळ्यात माळ घालायची सद्बुद्धी झाली नाही आणि म्हणून काला मिळाला नाही. ती सद्बुद्धी ज्याला होते त्यालाच काला मिळतो, तो देवाने दिला. देवाला सुद्धा एकदाच करता आला. तो काला आमच्या संतांनी अनेक ठिकाणी अनेक केला. तो काला आपल्याला कळायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करा. आणि ज्ञानेश्वर एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा, गोपाळाशिला माझे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय. ऐका, तिथं थांबा, हांडी तिथंच थांबा तिथं. हा हा, आपल्या पावन गोंदे गावामध्ये यावर्षी रौप्य महोत्सव झाला. इतकं सुंदर हा उत्सव आपण ग्रामस्थांनी केला. नजर लागावी असा उत्सव झाला. लोकांनी सगळ्या अंगाने भरभरून प्रतिसाद दिला आणि हा उत्सव काल्याच्या कीर्तनाने आज सांगता होते आहे. मी आधी सांगितलं काल्याचं कीर्तन माऊलींचं होतं, पण काम करणाऱ्या मोठ्या महात्म्यांना कधी कधी काही अडचण येऊ शकते. याचा अर्थ असं नाही आहे की ते महात्म्यांना येणं शक्य असून आले नाही, असं नाही आहे. त्यांच्या मागे उत्सवाची थोडी अडचण होती, ते आले नाही. आणि कदाचित भगवंताला संजयाच्या हातून काला खायचा असेल आज, असं माझं भाग्य असेल. त्याच्यामुळे आज हा काला झाला. मी सांगितलं की आमचे पंढरी भाऊ पूर्ण वेळ काल्याला आहेत, हे विशेष आहे की नाही. आमचे होळकर साहेब पूर्ण वेळ काल्याला येऊन गेले. आमचे दराडे साहेब मागे बसलेले आहेत, तेही दरेकर साहेब तेही आले इथं. दरेकर साहेब आहेत. आधी सगळी मंडळी काल्याला आलेली आहे. ही सोन्यासारखी मंडळी 7 दिवस तुम्हाला लाभली. आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव समाधान महाराज काला करून आले. त्यांना जर काला नसता तर मी त्यांनाच करायला लावणार होतो, कालच सांगितलं. ते म्हणले त्यांनाही काला आहे आणि म्हणून मला करावं लागलं. मला आज जोगेश्वरीला कीर्तनाला पोहोचायचं आहे 7 वाजता. मलाही गडबड आहे, म्हणून काही सूचना त्याच्यानंतर दिल्या जातील. दहीहंडीचा अभंग होईल, हंडी फोडली जाईल, आरती होईल. आरतीनंतर समाधान महाराज काही सूचना देतील आणि मग सांगता होईल. तोपर्यंत आज शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी तुम्हाला कोणीही त्रास द्यायला नाही, एकही माणूस जागा सोडणार नाही. शिंकेला बियले दोरे
प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ओवाळे धनाधनाचे लोकमान्य बाळा बुहाने मुक्ता ओवाळे धनाधनाचे लोकमान्य नामा म्हणे केशवासी कोणी राहिलो आयुग्याचा विसवितेवरी तुळसी माला गळा करवली देव आषाढी कार्तिक भक्त जनयती चंद्रभागे दर्शया मातृतया वयमुक्ती लोपले ज्ञान जगी नाव ठेवले महाकेवल प्रगट गुयवले विश्वब्रह्म पायी टकच ठेले पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा सकळ देवादि देवा कृपाळवा जिकेशिवा महानंदा महानुभवा सदाशिवा सद्रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धर्षी वामन मूर्ती श्रीक्रमा अगाई सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रंगना बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मठाव द्यावाची चरणी हेच करसे विनवणे भवबंधनी सोडावे सकळ देवादि देवा कृपाळवा जिकेशिवा महानंदा मानोवा सदाशिवा सद्रूपा अकल्पायुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो मागणे तेक तुझ प्रती आहे तरी पाहे पांडुरंगा या ससताशी निरवी हे
तुझे काही न मागो तुझ तुका म्हणता उदार तू होई. माझा ठेवी पायी संतांच्या संतांशी निरवी हेच मज दे. अनेक तुझे काही न मागो ज्ञानदेव प्रसादाची वाट चित्त करुणी राही. खाली बसा सर्वांनी. एक 5 मिनिटं आपण सर्व शांत बसाल अशी अपेक्षा आहे. पवित्र धरा भगवान गोंदेश्वराच्या पुण्य अधिष्ठानाने पुण्यवलांकित असलेली भूमी, गोंदेगाव क्षेत्रामध्ये चालत असलेला हा नामयज्ञ आदरणीय हरिभक्तपरायण वंदनीय फुटाणे माऊली राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन बाबांच्या आशीर्वादाने आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय आत्ता ज्यांची काल्याची संकीर्तन सेवा आपण श्रवण केली, आदरणीय नानाश्री म्हणजेच पूजनीय हरिभक्तपरायण संजयजी नाना धोंडगे, आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य माऊली बाबा म्हणजेच पूजनीय कदम माऊली, या शुभपेरणीने आशीर्वादाने चालत असलेला हा नामयज्ञ बघता बघता पूर्ण 25 वर्ष ह्या नामयज्ञाला आत्ता या क्षणाला पूर्णत्वाला गेले. लक्षात ठेवा. आणि आपण सर्व त्याचे ह्याची देई ह्याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा साक्षी शिलेदार बनलात. खऱ्या अर्थानं 2 तप पूर्ण होऊन 25वं वर्ष म्हणजे रजत नाम चांदी रौप्य महोत्सव वर्ष या ठिकाणी साजरं झालंय. या नामयज्ञामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तिवंत अनुशासित कीर्तनकार आपण सर्व या ठिकाणी पाचारण करून ज्ञानामृताचा श्रवणाचा सोहळा, अन्नदानाचा सोहळा, एक शिस्त सेवा संयमाचा सोहळा पार पडला. त्यानंतर जगद्गुरू तुकोबारांचं चरित्रकथा, काकड आरती, गाथा पारायण, सर्व हरिपाठ, सर्व आयाम अतिशय शांततेत आणि शिस्तप्रिय असे पार पडले. आज योगायोग असा सुंदर घडला. आदरणीय माऊलींचीही काल्याची संकीर्तन सेवा होती, परंतु जे असतं ते विधिलिखित असतं हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट माऊलींच्या मोठ्या नामयज्ञामुळे माऊलींना इकडे काही अडचणीमुळे न येणं हा स्वाभाविक त्या ठिकाणी होणारा काही त्राग आहे, काही अडचण आहे. पण नानांचीच काल्याची कीर्तन सेवा होणं हे गोंदेश्वराचं लिखित हे लक्षात ठेवा. हे घडलेलं असतं. मलाही, आणि हे 100% खरं आहे, जर तिकडे काल्याची संकीर्तन सेवा माझी नसती तर इथे काला मलाच करावा लागला असता, हे काही संशयच नाही. नानांनी तेच सांगितलं असतं, माऊलीने तेच, आणि तुम्ही तेच. पण माझंही विठ्ठलवाडीला काल्याची संकीर्तन सेवा घडणं, नानाच या ठिकाणी येणं हे विधिलिखित असतं जागरकाला. आणि बघा आपली माणसं मोठेपणाची कशी असतात. गुरुवारी मधुकर बाबा असेच होते आमचे. बाबांचं एक वाक्य होतं, जर आपण घरात बसून आहोत कोणाच्याही बदली कीर्तनाला जर आपल्याला जायचं असेल तर आपण गुमान फेटा घ्यायचा आणि जायचं. कारण ते कीर्तनकार वेगळे नाही, आपले संप्रदाय हा ज्ञानोबा आहे तो को भरायचा, आणि आपण त्याचे प्रचारक आहोत. जशाच तसं नानांनी ते अनुकरण केलं. अतिशय नाना घरी गेले, पुन्हा सकाळी बोलवले, नाना हजर झाले. खरं तर त्यांच्या पाठीमागचा प्रवास तेवढा मोठा आहे बरं. आणि आज सायंकाळी जोगेश्वरी म्हणजे मुंबई या प्रांताकडे त्यांचं कीर्तन असताना 7 ते 9 तरी नानांनी ही कीर्तन सेवा स्वीकारली. आणि नानांना द्यावे तेवढे धन्यवाद. आपण साष्टांग प्रणिपात करूया नानांच्या चरणी. आणि कीर्तनाचा सर्व भजनी मंडळाचा आग्रह होतो. म्हणलं नाना आभार मानतील, म्हणले तसं जमतच नाही, तुम्हाला यावंच लागतं. आग्रह कसा धरावा हे गोंदेगावकरांकडून शिकावं. म्हणजे अट्टहास्य आग्रह. त्यामुळे आपण सर्वांचं दर्शन पुनश्च एकदा झालं. या ठिकाणी अधिक वेळ आपला न घालवता घेता या ठिकाणी जे संत निवासाचं बांधकाम ज्यांनी करून दिलं मंदिराच्या पाठीमागे, अतिशय सुंदर असं संत निवास, ते श्री आभा राऊत विंचूर यांचं संत पूजन म्हणजेच यांचा सत्कार होणं अपेक्षित आहे. त्यांचा सन्मान सत्कार आदरणीय नानांच्या शुभ हस्ते होतोय.
त्याचा स्वीकार त्यांनी करावा. त्यानंतर या ठिकाणी बरीचशी पाहुणे त्यांचा नामोल्लेख करतो. श्री पंढरीनाथ भाऊ थोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. श्री ललित भाऊ दरेकर उपसभापती लासलगाव बाजार समिती. श्री जयदत्तजी होळकर माजी सभापती लासलगाव बाजार समिती. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2-2 ट्रॅक्टर असं जे आदरणीय श्री खैरे काका निवृत्त वायरमॅन आहेत त्यांनीही या ठिकाणी 2 ट्रॅक्टर सरपण आपल्याला दिले, म्हणजे व्यवस्था. श्री वाळूबा भोसले यांनीही 2 ट्रॅक्टर दिलेले आहेत. त्यानंतर श्री अशोकआबा होळकर जी अन्नदानाची जागा त्यांनी स्वच्छ करून त्या ठिकाणी आणि त्या जागेला त्यांनी आपल्याला देऊ केलं. त्या ठिकाणी खरं तर अन्नदानाची व्यवस्था होणं कठीण होतं, पण त्या जागेला खरं तर त्यांचंही पुण्य असेल त्या जागेचं. एवढा मोठा अन्नदानाचा यज्ञ त्या ठिकाणी झाला. त्या अशोकआबा होळकर यांना विनंती की त्यांनी सन्मान त्यांचा स्वीकारायचा आहे. त्यानंतर आजचे कीर्तन सौजन्य ज्यांचं आहे ते श्री संतोष अर्जुन बर्डे या ठिकाणी उपस्थित, त्यांनी समोर यायचं आहे. ड्रोन सौजन्य श्री पंडितजी मुदगुल यांच्या वतीने शूटिंग सौजन्य गजराव माऊलीचा विनोद कांगणे. त्यानंतर आजचे अन्नदाते श्री पोपटराव विठ्ठल नाईक, श्री राजाराम लक्ष्मण वैद्य, श्री अनिल हिरामन रणशूर, श्री समीर शौकत पठाण, श्री दगू सुखदेव जाधव, श्री विष्णू माधव भोसले, श्री अमोल पुंडलिक भारती ग्रामविकास अधिकारी आहेत, आणि श्री योगेश दत्तात्रय भोसले. सर्व अन्नदात्यांनी निसंकोचपणे पटकन नानांच्या हस्ते शुभ हस्ते आपला श्रीफळ नारळाचा प्रसाद घेऊन जायचा आहे. माता भगिनींना विनंती आहेत की पंक्ती तिकडे आहे का, मागोदर पंगत महिलांची पुरुषांची. हां 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 पुरुष मंडळी. हो 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 मानतो, हो मानतो. सर्व मंडळी त्या सूचना शेवटी देतो. या ठिकाणी आता मला आनंद या ठिकाणी ह्या गोष्टीचा वाटला की आपल्या गावामध्ये सर्वच मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात, आणि 2-3 पंक्तीमध्ये मी पठाणजे असं नाव वाचलं अन्नदानामध्ये. कौतुकास्पद गोष्ट वाटली मला ही. देशाच्या आणि जगाच्या सगळं व्यवहारामध्ये व्यापारामध्ये सद्यस्थिती जर पाहिली तर प्रचंड धर्माच्या बाबतीत बिघडलेली स्थिती आहे. पण ज्या ठिकाणी गोळेगावामध्ये जनतेचा राजा, ज्या राजानं रायगडाच्या दुर्गामधून आवाज अजूनही घुमती, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही असेच निपजलो असतो वदले शिवछत्रपती. या न्यायानुसार ज्या छत्रपती शिवरायांचा सुंदर असा पुतळा या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून कष्टातून उभा राहतोय. या बाजूला पूजनीय श्री संत भगवान बाबांचं सुद्धा एक सुंदर मंदिर होत आहे. हे साम्राज्याने श्रीमंती गावच्या अध्यात्माची बघितल्यानंतर धर्माची श्रीमंती सुद्धा तशीच मला दिसून आली की आपल्या गावामध्ये या ठिकाणी दर्गा असताना मुस्लिम बांधवांचा नियम असतो दिवसातून 5 वेळा नमाज पाडण्याचा, पण आपल्या सर्व कार्यक्रमाला कुठल्या आवाजाचा विक्षेप होऊ नये म्हणून सर्व स्थानिक मुस्लिमांनी तो धर्मभाव एक भाव दाखवला. म्हणून